नमस्कार मंडळी, हा विषय माझ्या लैदा कानावर आला बरं का, म्हणून म्हटलं आपण ह्या मुद्द्याला हात घातलाच पाहिजे. तर हा 2019 पासून जी 2025 पर्यंतचा काळ, 2025 कुठलं संपलं, आता 2 महिन्यात 2026 चालू होणार. म्हणजे हा कोरोनापासून जे आत्तापर्यंतचा काळ, ह्याच्यातले दिवस, वेळ, वर्ष कशी वाया गेली, डोक्याच्या वरचा विषय झाला. म्हणजे कळायलाच मार्ग नाही. असं एकदम फटाफट झटाझट कसं दिवस आणि कशी वर्षे निघून गेलेत काहीच कळना झाले. म्हणजे असं वाटायला लागले की आपण कुठला तर टाइम ट्रॅव्हल मशीनमध्ये बसून आलोय का काय. म्हणजे आता तर 2025 चालू झालेलं, संपलं बी नोव्हेंबर महिन्यात चालू झाला बया. मग हे कशामुळे व्हायला लागले? तर माझं असं म्हणणं आहे बरं का, तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा की मोबाईलचा अति प्रमाणात वापर, म्हणजे लोक असला मोबाईल वापरायला लागलेत खुळ्यागत. म्हणजे डोसक्यातला मेंदू गुडघ्यात घातल्यागत नुसतं बगल तिकडं मोबाईल वापरायचं. म्हणजे लोक 1 मिनिट सुद्धा स्वतःला दिना झालेत. त्यांच्याकडे 1 मिनिट जरी असला ना तर पाठ दिशी किशातनं मोबाईल काढण्यात चालू, रील स्क्रोल, व्हिडिओ बघ, मोबाईल सोडायलाच मागिना झालेत. तुम्हाला सांगते, बस स्टँड असू, रेल्वे स्टेशन असू, चालत ती तर जाऊच द्या, लोक बाथरूममध्ये सुद्धा मोबाईल वापरायला लागलेत. म्हणजे त्या आता असं म्हणायला लागेल की मला हगाय सुद्धा त्यांना वेळ नाही. म्हणजे एवढं मोबाईलमध्ये बघायला लागलेत, एवढ्या रील स्क्रोल करायला लागलेत. ती जाऊ द्या, ही बारकी बारकी कार्टी सुद्धा ती पबजी, फ्री फायर आणि खुळ्यागत लागली ती करायला, नुसती ती एडी बी झाली ती. तर हे सगळा मोबाईल बघण्यातनं त्यांना अजिबात टाईम गेलेला कळेना, दिवस गेलेले कळेनात, वर्ष गेलेले कळेनात, कसं दिवस निघून चाललेत. बायका सुद्धा खुळ्यावानी मोबाईल बघायला लागलेत. म्हणजे 2 मिनिटं म्हणते त्या मोबाईल बघतो, ह्या 2 मिनिटाच्या नादात 2 तास कसं वाया घालवायला लागलेत तीच कळायला तयार नाही. आणि वरनं काय म्हणते ती, कशी वर्ष गेली, कसं दिवस गेलं, कशी वेळ. अरे वर्ष जसं जाते पहिला जात होतं तसंच जाते, वेळ बी पहिला जात होती तशीच चालल्या, पण तुमचा मोबाईल बघण्याचा वेळ हा जास्त प्रमाणात वाढलाय आणि तुम्ही स्वतःसाठी खूप कमी वेळ द्यायला लागलाय. तर मला असं वाटते की मोबाईलमुळं तुम्हाला वेळ मिळेना झालाय. तर ह्याच्यावरती थोडासा तुम्ही विचार करून बघा आणि तुमचं मत मला कमेंट करून नक्की सांगा बरं का.